कॉक्रोच आंदोलन उभारलेलं काय सांगता? खरं तर भारताचे मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांनी ज्या पद्धतीने युवकांना कॉक्रोच म्हणण्याचं धैर्य दाखवलं, खरं तर त्यांनी धैर्यच दाखवलं. एकीकडे युवकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, काही जण शिक्षणापासून वंचित झालेत, पण काही जण पूर्ण शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे एक प्रकारचं वैफल्यग्रस्तता त्यांच्या मनात आलेली आहे आणि अशा वैफल्यग्रस्त युवकांना कॉक्रोच म्हणणं हा त्यांचा अपमान करण्यासारखा आहे. आणि जगात युवकांची सर्वात मोठी ताकद ही भारतात आहे. भारतात जेवढे तरुण वर्ग आहे तेवढं पूर्ण देशात कुठे नाही. अशा वेळेस तरुणांच्या भावनांना हात घालून त्यांचा उद्रेक होईल असं भाष्य करणं हे देशावरचं सर्वात मोठं संकट ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा देश डबघाईला गेलेला आहे. आपलं परराष्ट्र धोरण फसलेलं आहे. आपण सगळीकडनं अडचणीत असताना तरुणांची माती भडकवण्याचे हे शब्दप्रयोग हे अंगाशी आलेत आणि म्हणून कॉक्रोच जनता पार्टी हे जे कोणाच्या विलक्षण डोक्यातनं बाहेर पडलंय त्याला 25 मिलियन फॉलोअर मिळालेत. पूर्ण प्रयत्न करून काँग्रेस असो BJP असो सगळ्यांचे एकत्र केले तरी 25 मिलियन फॉलोअर होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ तरुणांच्या मनात एकंदर इथल्या म्हणजे एस्टॅब्लिशमेंटमुळे इथले जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्ध किती राग आहे हे त्याच्यावर दिसून येते. सर, जे काय कॉर्पोरेट गँगचं पार्टीचं हे केलं होतं त्याला ब्लॉक करण्यात आलेलं आहे. इन्स्टा पेजला देखील हे बघा, तुम्ही कितीही ब्लॉक केलं काही होत नाहीत. एकदा आग लागली की तो वणवा आहे, वणवा कसा पेटत जातोय समजतही नाही.